हिंदूंच्या उत्सव आणि मिरवणुकीवर बंदी घालण्यासाठी मुस्लिमांनी दाखल केलेली याचिका मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती एन किरुबाकरण आणि न्यायाधीश पी वेलमुर्गन यांच्या खंडपीठानं हा निकाल दिलाय. भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे. मुस्लिमांचा गट अन्य समाजाच्या धार्मिक मिरवणुका उत्सवांच्या मूलभूत अधिकाराला विरोध करू शकत नाही असे न्यायालयानं मुस्लिमांची ही याचिका फेटाळून लावताना स्पष्टपणे नमूद केलंय. मूर्तीपूजा करणं आमच्यासाठी पाप आहे, आम्ही त्यास प्रोत्साहित करणार नाही, हा आमचा प्रभुत्व असलेला मुस्लिम बहुल भाग आहे असं मुस्लिमांनी आपल्या याचिकेत नमूद केलं होतं. तथापि न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत हिंदूंविरोधाच्या असहिष्णुतेवर टीका केली. मुस्लिम बहुल भागातील हिंदू सणांवर बंदी घालावी अशी मागणी मुस्लिमांनी आपल्या याचिकेत केली होती. स्वातंत्र्यानंतर जर हिंदूंनी तुमच्याप्रमाणेच विचार केला असता तर तुमची परिस्थिती काय राहिली असती याचा विचार तुम्ही मुस्लिमांनी केलाय का असा प्रश्नही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना विचारला. कलाथूर हे पेरंबलूर जिल्ह्यातील हिंदू अल्पसंख्याक शहर आहे. मुस्लिमांनी हिंदू मंदिरातील धार्मिक उत्सवाला व मिरवणुकीला सातत्याने विरोध केला होता व हिंदू विरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र उच्च न्यायालयाने वरील प्रमाणे मुस्लिमांना खडेबोल सुनावत त्यांच्या धार्मिक असहिष्णुतेवर बोट ठेवलं. 2012 पूर्वी गावातील सर्व रस्त्यांवर मंदिराची मिरवणूक जात होती आणि कोणती अडचण नव्हती याकडे न्यायाधीशांनी लक्ष वेधलं. वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार परिसरातील मुसलमान 2012 पासून हिंदूंच्या मंदिरातील उत्सवाला व धार्मिक मिरवणुकीला विरोध करत होते. इस्लामी कट्टरपंथी हिंदूंच्या या उत्सवाला व मूर्तीपूजेला पाप असे संबोधित होते. केवळ एका धार्मिक गटाचं एखाद्या विशिष्ट ठिकाणी वर्चस्व असल्यामुळे धार्मिक सण साजरे करण्यास किंवा त्या रस्त्यावर अन्य धार्मिक गटांच्या मिरवणुका घेण्यास प्रतिबंध लावणं हा आधार असू शकत नाही असंही न्यायालयाने निकालात स्पष्टपणे म्हटलंय. जर धार्मिक असहिष्णुतेस थारा दिला जात असेल तर ते धर्मनिरपेक्ष देशासाठी चांगलं नाही. कोणत्याही धार्मिक समुदायाच्या कोणत्याही प्रकारच्या असहिष्णुतेला प्रतिबंधित केलं जावं असंही न्यायालयाने म्हटलंय. अशा मागण्या करून मुस्लिम आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचंही मद्रास उच्च न्यायालयाचं निरीक्षण आहे.